विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना हॅलो हाय नमस्कार। आज आपण इयत्ता 8वीचा एनएमएसचा जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये एनएमएसचे जे एक्झाम आहे, एनएमएसचे असणारे एक्झाम आहे, त्या एक्झामवर कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात ह्याचा अभ्यास करणार आहोत। असंख्य असे क्वेश्चन आपण पाहणार आहोत आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनचा आपल्याला अभ्यास आज करायचा आहे। पहा आता त्यातला पहिला क्वेश्चन बघा काय आहे। पहा 23/99 बरोबर ही कोणती संख्या आहे? अखंड दशांश रूप आहे का? ह्याच्याचं उत्तर काय आहे का वरील पैकी सर्व हे आहे, हे आपल्याला फायनल ह्या बाबतीत क्लिअर करायचं आहे। पहा अखंड दशांश रूप आहे हा जे भागाकार आहे ही नेमकं ह्या पैकीचा पर्याय क्रमांक कोणता आहे हा आपल्याला या ठिकाणी काय करायचा पाहायचा आहे। ह्याचा पर्याय क्रमांक कोणता आहे? पहा 23/99 ह्याचा एक पर्याय क्रमांक 1 आहे 0.2323। पहा हे झाले। पहा 3 टिंब आहेत म्हणजे इन्फिनिट आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे ह्याचा अर्थ पहा हेच आपण कसं लिहू शकतो, ह्या पद्धतीने लिहू शकतो। म्हणजे हे दोन्ही काय आहे सेम आहे, पण हे थांबत नाहीये। डेसिमल नंतर त्या ठिकाणी त्या संख्येचा भागाकार स्टॉप होणारा नाहीये, म्हणून हे अखंड आहे। काय आहे? अखंड। पहा हे अखंड दशांश रूप आहे। काय आहे? अखंड दशांश रूप आहे। हे फायनल आहे। हे झालं। आपल्याला माहिती आहे एखादा नंबर असा असेल 0.13131313 आणि असं 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 तर इन्फिनाइटली तो नंबर येतोय। म्हणजे 1313 नंबर रिपीट होतोय आणि मग हा नंबर हा रिपीट आहे 131313। हेच आपण असं लिहू शकतो आणि डोक्यावर आडवी रेष म्हणजे ह्याला आवर्ती म्हणतात। आणि मग हे म्हणजेच हे आणि स्टॉप होणार नाही म्हणजे अखंड आवर्त दशांश रूप, आणि म्हणून ह्याचा पर्याय आहे वरील पैकी सर्व। हे आपलं फायनल आन्सर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आता पहा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू। पहा दुसरा क्वेश्चन काय आहे, दुसरा क्वेश्चन थोडा वाचून घ्या। क्वेश्चन काय दिलाय बघा, जर m व n या कोणत्या संख्या आहेत? पूर्णांक संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील, त्या m आणि m/n या रूपात असून n ही शून्यतर संख्या आहे। n शून्यतर आहे म्हणजे n ची व्हॅल्यू काय नाहीये? 0 नाहीये। नेक्स्ट, तर ती संख्या काय आहे हे विचारलंय। म्हणजे दोन संख्यांचा भागाकार आहे। आपण पाहिलं m/n अशी एखादा नंबर असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर म्हणजे n not equal to 0, then this number is called as rational number का irrational number? त्या संख्येला आपण रॅशनल नंबर म्हणलो होतो। कोणता? रॅशनल नंबर म्हणलो होतो। आणि मराठीमध्ये रॅशनल म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय रॅशनल? मराठीमध्ये रॅशनल म्हणजे काय? परिमेय संख्या। हा झाला आपला त्याचा आन्सर। लक्षात येत आहे का? डेफिनेशन ज्याची पाठ आहे त्याला हे उत्तर येणार। त्यानंतर पुढे तिसरा क्वेश्चन काय विचारला? पहा निगेटिव्ह -p/q आहे। ही कोणती संख्या आहे? ही परिमेय संख्या। आपण 2 - p/q अशी लिहू शकतो। हे विधान कसं आहे? सत्य का सत्य? लिहू शकतो, फायनल लिहू शकतो। हे विधान काय आहे? सत्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा। नेक्स्ट हळूहळू आपण प्रत्येक क्वेश्चनचा अभ्यास करणार। जरा क्वेश्चन वाचून घ्या। क्वेश्चन वाचल्यानंतर लक्षात येईल परिमेय संख्येसाठी टिंब हे विधान
सत्य आहेत. परिमेय संख्या असेल तर त्यासाठी हे जे 4 1 2 आणि 3 हे 3 विधान दिलेत त्यापैकी कोणते विधान सत्य आहेत, लागू होतात ते पहा. सर्व पहिला पर्याय सर्व धन व ऋण पूर्णांक संख्या या परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्येमध्ये कोणकोणत्या संख्या येतात आपण पाहिलं. परिमेय संख्येमध्ये कोणत्या संख्या येतात आपण शिकलो. नॅचरल नंबर येतात, होल नंबर येतात, इंटिजर येतात, त्याच्यानंतर रॅशनल नंबर येतात. हे सगळे कशा म्हणजे हे सगळ्या संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. मग पहा धनसंख्या म्हणजेच नॅचरल नंबर, पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर या परिमेय संख्या आहेत का. यस, these are all the rational number. हे झालं पहिला पर्याय बरोबर. दुसरा बघू, शून्य ही परिमेय संख्या आहे. बरोबर, कारण 0 ही काय आहे, 0 मीन्स इंटिजर. 0 लाच आपण या ठिकाणी इंटिजर म्हणतो, पूर्णांक संख्या असं म्हटलं जातं, इंटिजर म्हणतो. आणि मग ही पर्याय. आणि प्रत्येक अपूर्णांक संख्या परिमेय संख्या असते. m/n या स्वरूपात पण n नॉट इक्वल टू 0 अशा स्वरूपात असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या परिमेय संख्या असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर, 2 बरोबर, 3 बरोबर. आणि मग याचा आन्सर काय झालं. दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट काय, जर m व n ही दोन्ही विधाने m व n धनसंख्या असतील, m आणि n ह्या संख्या कशा आहेत, ह्या दोन्ही संख्या धन आहे, निगेटिव्ह नाही आहे, तर टिंब संख्या ही टिंब परिमेय संख्या आहे. दोन्ही धन आहे, m पॉझिटिव्ह आहे, n पॉझिटिव्ह आहे. तर दोन्ही जर धन असतील, पहा यमही धन आहे, यनही धन आहे, दोन्ही जर पॉझिटिव्ह असतील तर ही टिंब परिमेय संख्या आहे. कशी आहे, सरळ धन संख्या, धन परिमेय संख्या. पण ह्याच्यामधला जर यम निगेटिव्ह असता आणि n हा पॉझिटिव्ह असता, यम धन असता आणि n जर यम ऋण असता आणि n धन असता, तर त्यावेळेस मात्र ह्याचा आन्सर शेवटी काय येणार आहे, असंच येणार आहे, -m/n. म्हणजेच ही काय झाली, ऋण झाली. त्यानंतर जर असं असतं बेटा, कसं बेटा, पहा यम पॉझिटिव्ह आहे आणि n काय आहे, निगेटिव्ह आहे. त्याचा आन्सर आपण कसं लिहितो बेटा, -m/n. म्हणजे ही संख्या शेवटी कशी झाली, ऋणच झाली. म्हणजे m आणि n ह्यापैकी एकही जर ऋण असेल तर ती ऋणच होईल, पण दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर ती संख्या कोणती झाली, धनच झाली. किंवा दोन्ही निगेटिव्ह आहेत, m सुद्धा निगेटिव्ह आणि n सुद्धा निगेटिव्ह, त्यावेळेस ही संख्या काय होणार आहे, शेवटी ही पॉझिटिव्ह म्हणजेच धनच होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे फायनल आन्सर. नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन. थोडं क्वेश्चन वाचा, क्वेश्चन वाचून घ्या. वाचा क्वेश्चन काय आहे, पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आहे. ही संख्या स्टॉप आहे, ही संख्या स्टॉप आहे बघा, डॉट डॉट दिलेत का पुढं, वाढत नाहीये, स्टॉप आहे म्हणजे आवर्ती आहे का नाहीये. ही सुद्धा इथं स्टॉप आहे म्हणजे आवर्ती आहे का नाहीये, हे नाही, हे नाही. ही सुद्धा स्टॉप आहे, आवर्ती आहे का नाहीये. मग आता ही पहा, नेक्स्ट पहा, नेक्स्ट 0 1 0 0 पहिला. सॉरी एक मिनिट इथं बघा, या ठिकाणी बघा, 1 मिनिट. नेक्स्ट पहा, इथं काय आहे, 0 1 0 परत 0 आणि या ठिकाणी पहा बरं तुम्हाला इथं 1 0 0 1 परत 1. ही अखंड आवर्ती आहे, अखंड आहे पण आवर्ती आहे का नाहीये. ही
हे अखंड आहे पण अवरती नाही, फसवलं. मग इथं 0 आहे म्हणजे हा 0 किती वेळेस असू शकतो, इन्फिनाइट वेळा असू शकतो. आणि हे झालं आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या अपरिमेय आहे. अपरिमेय हे पहा, ह्याचं सोडवायचं. हे काय आहे, 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 60 इज इक्वल टू काय झालं 25 आणि 25चं स्क्वेअर रूट 5. हे काय, कोणती संख्या आहे, परिमेय संख्या आहे. ही परिमेय आहे. नेक्स्ट पहा, ह्याचा आन्सर काय बा, ह्याचा आन्सर स्क्वेअर रूट ऑफ 21 इज 11. हे सुद्धा कोणती आहे, परिमेय आहे. ही संख्या कोणती आहे, परिमेय आहे. ह्याचं पहा, ह्याचं स्क्वेअर रूट निघतंय का, निघत नाही. मग दिस इज द इरॅशनल नंबर. ही आहे आपली कोणती संख्या, अपरिमेय. आणि हे तर रूटच्या बाहेरच आहे, म्हणजे हे कशी आहे, परिमेय आहे. आणि मग तुम्हाला आन्सर कळलं पाहिजे की आपलं आन्सर काय आहे. अपरिमेय संख्या कोणती आहे, तर ही काय झाली माझी अपरिमेय संख्या. लक्षात येतंय का. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, जर वाचा क्वेश्चन, क्वेश्चन वाचून घ्या. जर परिमेय संख्येच्या अंशाला व छेदाला शून्येतर संख्येने गुणले तर मिळणारी परिमेय संख्या. शून्येतर संख्येने काय केलंय, गुणले तर मिळणारी संख्या बदलते, बदलत नाही, अंशता बदलते, वरीलपैकी नाही. हे डायरेक्ट नियमाचे, बदलत नाही. एक उदाहरण घेऊ. इथं 3/5 ही संख्या घेतली, अंश छेद. नेक्स्ट हे पहा, ही मेन संख्या 3/5. अंशाला गुणला आपण 4, छेदाला सुद्धा गुणलं 4. तर काय आलं, 12/20. आणि पहा 12/20 म्हणजेच काय, ही ओरिजिनल संख्या आणि संख्या सारखी. कसं 12/20 म्हणजे या दोघा भागासाठी 4 4 5 20, 4 12. म्हणजे ही संख्या सारखी आहे, म्हणजे बदलत नाही. हे आपलं आन्सर झालं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय होत आहे, ही परिमेय संख्या आहे, हे विधान काय आहे, ही परिमेय संख्या आहे, हे विधान असत्य आहे. कारण पाय इज द इरॅशनल नंबर. पाय कोणता नंबर आहे, इरॅशनल. पाय कोणता नंबर आहे, इरॅशनल. लक्षात ठेवा, पाय कोणता नंबर आहे, इरॅशनल. एक एक क्वेश्चन सोडवत आहेत. नेक्स्ट पहा, नेक्स्ट ह्या संख्या काय वाचून घ्या. a/b व c/d. a/b व c/d या परिमेय संख्या आहेत. अशा आहेत की b आणि d या संख्या धन आहेत. बघा a/b, d/, या कोणत्या संख्या आहेत, परिमेय संख्या. पण b आणि d दोन्ही काय आहेत, हे दोन्ही धन आहेत. ओके, तर a × b इज इक्वल टू काय, असं असेल. ह्याचं उत्तर आहे काय, a/b इज इक्वल टू c/d. हे ह्याचा पर्याय असेल. पर्याय माझ्याकडून टाकण्यात आला नाही. ऋण संख्या नेहमी धन संख्येपेक्षा लहान असते. सत्य. ओके, पहा, शून्याचा उपयोग करून अखंड अवर्त दशांश, शून्याचा उपयोग करून अखंडित दशांश रूप, शून्याचा उपयोग करून बघा काय सांगितलं त्यांनी, शून्याचा उपयोग करून बघा, शून्याचा उपयोग करून खंडित दशांश रूप अखंड आवर्ती स्वरूपात लिहिता येते. हे विधान काय आहे, लिहिता येते. हे विधान कसं आहे, सत्य आहे. कारण हे पहा 1.25 खंडित झाले. ह्यालाच खंडित दशांश रूप आहे. काय स्टॉप म्हणजे खंडित आहे. पण इथं 25, इथं 0 0 0 इन्फायनाइट 0 आपण लिहू शकतो.
त आणि म्हणून ही काय झाली, ही झाली खंडित होती आणि ह्यालाच आपण काय केलं आहे, अखंड आवर्ती मध्ये रूपांतर केलं आहे आणि हे लिहिता येतं, यास लिहिता येतं. हे बा ए अपॉन बी पहिली संख्या, सी अपॉन डी या संख्या कशा परिमेय आहेत आणि बी आणि डी या धन संख्या आहेत, बी आणि धन. आता यांचं गुणाकार काय दिलंय, इज ए इंटू पहा ए इंटू बी ग्रेटर दॅन दिस आहे. म्हणजे कोणता नंबर मोठा आहे पहा, इथं ए इंटू डी ह्याच्यामध्ये दुसरा मल्टिप्लिकेशन मोठा आहे, दुसरं मल्टिप्लिकेशन मोठं आहे. कोणतं मल्टिप्लिकेशन मोठं आहे, हे ग्रेटर आहे. हे मल्टिप्लिकेशन फर्स्ट मल्टिप्लिकेशन पेक्षा सेकंड मल्टिप्लिकेशन काय आहे, ग्रेटर. आणि असं असेल तर आपण नियम पाहिला होता, पहिलं मल्टिप्लिकेशन मोठं असेल तर पहिला रेशो मोठा, दुसरं मल्टिप्लिकेशन मोठं असेल तर दुसरा रेशो मोठा. कोणतं मल्टिप्लिकेशन मोठं आहे, दुसरं. म्हणून ह्याच्यामध्ये कोणता नंबर मोठा असेल बघा, दुसरा. पर्याय क्रमांक ए हे झालं आपलं आन्सर. पर्याय क्रमांक ए आन्सर हे आलं पाहिजे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या ओळखा. परिमेय संख्या याचं स्वरूप निघत नाहीये, ही काय झाली अपरिमेय, काय झाली ही कशी आहे फायनल बाहेरच आहे, ही काय आहे परिमेय आहे. ओके, परत त्याच्यानंतर ही संख्या कशी आहे, ही आहे अपरिमेय. पाय व्हॅल्यू ऑफ द पाय इज इरॅशनल. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ 7 इज द इरॅशनल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, इज द बी इज द फायनल आन्सर. 0.3 इज द फायनल आन्सर. नेक्स्ट, एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागले असता बाकी 0 आली तर, एका संख्येने दुसऱ्या संख्येने भागले असता बाकी 0 आली तर परिमेय संख्येच्या दशांश रूपाला काय म्हणतात, भागाकार स्टॉप. भागाकार स्टॉप, जिथं भागाकार स्टॉप होतो तो खंडित. नेक्स्ट दोन परिमेय संख्येच्या दरम्यान, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात, हे विधान काय सत्य. आपण घेऊ ही 5 आणि 6 दोन संख्या आहेत, ही परिमेय आहे. ह्याच्यामध्ये किती नंबर, इन्फायनाइट नंबर का 5.01, नंतर इथं 5.02, 5.03 इन्फायनाइट, किंवा असं 5.00000001, 5.000002 असं इन्फायनाइट नंबर असतात. मग हे झालं सत्य. नेक्स्ट बघा, पुढील पैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या आहे. 7 इज द नॅचरल नंबर. अतिशय सुंदर असणारे प्रश्न आहे. तर बेटांनो, ह्या चॅप्टरवरचे प्रश्न ह्या लेक्चरमध्ये तुम्ही जर केले ना, एकही मार्क जाणार नाही, एकही मार्क तुमचा जाणार. आपण एका चॅप्टर जवळपास 50 क्वेश्चन घ्यायला, किती 50, त्याच्या बाहेरचा परीक्षा क्वेश्चन येणारच नाही. हे केलं म्हणजे तुमचं ते गणितही क्लिअर होतं. हा जर अभ्यास केला म्हणजे तुमचं रेग्युलर असणारं मॅथ्स क्लिअर होतं. त्यानंतर NMSला हमखास तुम्हाला 50,000 60,000 रुपये स्कॉलरशिप घेऊन द्यायचं माझ्याकडे. फक्त तुम्ही त्रास करा. NMSचे 60,000 रुपये कसे मिळत नाही ते आपण पाहतो. मिळलेच पाहिजे. गणिताला आपल्याला 20 पैकी 20 घेण्याचा प्रयत्न करायचा. गणिताला मॅथमॅटिक्सला 20 पैकी 20 घ्यायचेच. त्यानंतर बुद्धिमत्तेला सुद्धा आपण खूप चांगले मार्क घेणार आहोत. आणि सायन्स आणि सामाजिक शास्त्रात आपला हात आहे, नुसतं वाचन करायचं, विषय संपला. ओके.